ते म्हणाले. घुसखोरी विरुद्ध कठोर पवित्रा घेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सीमावर्ती भागातून होणाऱ्या आर्थिक देवाणघेवाण आणि बांधकामांवर काटेकोर नजर ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ते काल त्रिपुरामध्ये सीमा सुरक्षा दलाच्या फ्रंटियर मुख्यालयात सीमावर्ती सुरक्षा आणि सर्वांगीण विकासाबाबतच्या आढावा बैठकीत बोलत होते. या बैठकीत त्यांनी आंतरराष्ट्रीय सीमांजवळील आर्थिक व्यवहार, इमारतींचं बांधकाम आणि मालमत्तांच्या खरेदी विक्रीवर कडक नजर ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. मागच्या 5 वर्षांच्या जमिनींच्या नोंदींची तपासणी करणं तसंच अंमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रांच्या तस्करी विरोधात सातत्यानं कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. तसंच बनावट नोटांच्या तपासणीसाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं सक्रिय आणि सावध असलं पाहिजे अशी सूचना त्यांनी दिली आहे. सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये आर्थिक शिस्त राखण्याची जबाबदारी राज्यांची असून यासाठी जिल्हाधिकारी आणि जीएसटी अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण द्यावं असे आदेश त्यांनी दिले आहेत. सीमावर्ती भागात राहणाऱ्या नागरिकांना अंमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रांच्या धोक्यापासून सावध करण्यासाठी विशेष प्रशिक्षण शिबिरं आयोजित करण्याची सूचनाही गृहमंत्र्यांनी यावेळी दिली. या शिबिरांमध्ये स्थानिक पोलीस आणि बीएसएफ जवान यांचा सहभाग असला पाहिजे असंही त्यांनी यावेळी सांगितलं. युवा वर्ग ही